नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तुम्ही म्हणाल, गोष्ट कसली सांगताय? मोठी मजेदार गोष्ट आहे बरं का. थोडी मोठी आहे, त्यामुळे जर उभे असाल तर बसून घ्या, बसला असाल तर चहा बिस्किट घेऊन बसा. करूया सुरू. ही गोष्ट आहे एका शास्त्रज्ञाची आणि त्यांचं नाव आहे शिमचा ब्लास. तर आपल्या ब्लास साहेबांचा जन्म झाला पोलंडमध्ये. विद्यापीठात विज्ञानाचं शिक्षण घेत असताना त्यांच्या डोक्यात नवे नवे शोध लावण्याचे विचारही चालू होते. पण कशाचं काय? त्याच वेळी नेमकं बिगुल वाजलं पहिल्या महायुद्धाचं. आणि त्यांना शिक्षण सोडून जावं लागलं. पण गडी मागं हटला नाही बरं का. युद्ध संपलं, पुन्हा विद्यापीठात भरती आणि यावेळी मात्र शिक्षण पूर्ण करूनच बाहेर निघाले. परंतु त्यानंतरही लगेच दुसरं युद्ध चालू. या रोजच्या लढाईला कंटाळून या तरुण शास्त्रज्ञाने रस्ता धरला तो पॅलेस्टाईनचा, म्हणजेच आजच्या इस्रायलचा. ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात असलेल्या या देशामध्ये युरोपातील अनेक निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे येऊन त्या ठिकाणी वस्त्या करून राहत होते. शेवटी आसपास वाळवंटच, त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न होताच. त्यावेळी आपले ब्लास साहेब पाणी पुरवठा करणाऱ्या एका कंपनीमध्ये नोकरीला होते. आता या वाढत्या लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार करत आपले ब्लास साहेब ऑफिसमध्ये डोकं खाजवत बसले होते. उत्तर काय हाताला लागत नव्हतं. तेवढ्यात एक शेतकरी घाई गडबडीने आपल्या ब्लास साहेबांना शोधत त्यांच्या ऑफिसमध्ये आला आणि तो ब्लास साहेबांना म्हणाला, साहेब माझ्याबरोबर चला. ब्लास साहेब म्हणले, कशाला भाऊ? तो म्हणला, तुम्हाला एक चमत्कार दाखवतो. आता आपले ब्लास साहेब शास्त्रज्ञ, चमत्कार वगैरे गोष्टीवर त्यांचा विश्वास नव्हता. तरीही शेतकऱ्याने खूपच आग्रह केला, त्यामुळे ते तयार झाले. तसंही दिवसभर बसून हाताला काय लागलं नव्हतं. मग चला विरंगुळा म्हणून जाऊन येऊया. म्हणून ते शेतकऱ्याला गाडीत टाकून त्याच्या शेतावर गेले. शेवटी हे वाळवंटातलं शेत, खुरटी, वाळायला लागलेली झाडे, 4-2 कशी तरी तग धरून असलेली पिकं, याशिवाय दुसरं काही नव्हतं शेतात. आता हा कसला चमत्कार हे विचारायला ते शेतकऱ्याकडे वळले आणि जागच्या जागी थबकले. कारण त्यांच्या समोर उभं होतं एक तरारून आणि मस्त वाढलेलं उंच झाड. मग काही वेळ त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना, कारण बाकीची झाडे ही कमरे इतकी आणि हे झाड हे आकाशात गेलेलं. हाच तो चमत्कार, शेतकरी म्हणाला. कोणती खतं घातली होतीस भाऊ? ब्लास साहेबांनी विचारलं. खत नाही आणि पाणी नाही. जे बाकीच्या झाडांना तेच या झाडाला, शेतकऱ्यांनी ठामपणे सांगितलं. आता ब्लास साहेबांचंही डोकं चालायचं बंद झालं. असं कोणतं कारण असेल की असल्या रणरणत्या वाळवंटात एक झाड असं एकदम उंच वाढलंय? मग त्यांनी त्या झाडाच्या पाल्याचा, फळांचा आणि खोडाचा तसेच मातीचाही सखोल अभ्यास केला, पण हाताला काय लागलं नाही. मग त्यांनी शेतकऱ्याला सांगितलं की या झाडाच्या आजूबाजूला खोदायला सुरुवात कर. शेतकरीही खोदत खोदत खाली जाऊ लागला. तशी माती ओलसर लागली. आता वाळवंटात ओलसर माती? ब्लास साहेबांच्या सांगण्यावरून शेतकरी आणखी खोदत खाली गेला. खोदत खोदत खाली जात असताना एकदम असा आवाज आला. शेतकरी थांबला. तुम्हाला वाटेल एखादा सोन्याचा हांडाबिंडा सापडला की काय? अहो, सोन्याच्या हांड्यापेक्षा मौल्यवान गोष्ट सापडली, आणि ती म्हणजे झाडाच्या वाढीचं कारण. या शेतकऱ्याच्या शेतातून शेजारच्या गावाला पाणी पुरवठा करणारी एक पाईपलाईन गेली होती आणि या पाईपलाईनला बरोबर झाडाच्या खाली एक छोटंसं छिद्र होतं आणि या छिद्रातून थेंबा थेंबाने पाण्याची गळती होत होती. या थेंबा थेंबाने येणाऱ्या पाण्यामुळे ती माती हलकीशी ओलसर झाली होती आणि संपूर्ण माती मस्त अशी फुलून आली होती.
ब्लास साहेबांनी हे पाहिलं आणि याचा विचार करत ते घरी गेले. पुढचे काही दिवस त्यांच्या डोक्यात हाच विचार घोळत होता. झाडांना जर थेंबा थेंबाने पाणी दिलं तर त्यांची वाढ खूप झपाट्याने होते का? आपण आपल्या झाडांना पाटानं पाणी देतोच, पण त्यांची अशी जबरदस्त वाढ झालेली आजपर्यंत कधी पाहिलेली नव्हती. शेवटी ब्लास साहेब शास्त्रज्ञ, त्यांनी याचा सखोल अभ्यास केला आणि बऱ्याच प्रयोगानंतर यावरचं रहस्य उलगडलं. थेंबा थेंबाने पाणी दिल्यामुळे माती फक्त ओलसर होते, तिचा चिखल होत नाही. मातीमध्ये हवा खेळती राहते आणि मुळांचा श्वास मोकळा राहतो. जेव्हा झाडांना असं थेंबा थेंबाने पाणी मिळतं तेव्हा जणू त्यांना वाढीचं इंजेक्शनच मिळाल्यासारखं होतं. जर आधुनिक शेतीला थेंबा थेंबाने पाणी द्यायचं असेल तर गरज आहे एक नवं तंत्र विकसित करण्याची, आणि यातूनच जन्म झाला ठिबक सिंचनाचा. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, ठिबकचा जन्म हा अपघाताने झाला. पाण्याची बचत करण्यासाठी झालाच नाही. पाण्याची बचत हा ठिबकचा अधिकचा फायदा आहे. समजा तुमच्याकडं मुबलक पाणी, 365 दिवस तुम्ही तुमच्या पिकाला हवं तेवढं पाणी देऊ शकता, तरीही ठिबकनं पाणी देण्यातच जास्त फायदा आहे. कारण प्रश्न पाण्याचा नाहीच आहे, प्रश्न आहे पिकाच्या वाढीचा. पण इथं तुम्हाला एक प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पिढ्यानं पिढ्या आपण पिकाला पाटानं पाणी देतोय, तरीही उत्पन्न मिळतंच की. बरोबर आहे, मिळतं, पण जितकं मिळायला पाहिजे होतं तितकं मिळत नाही. कारण जेव्हा तुम्ही पिकाला पाणी पाटाने देता त्यावेळी चिखल होतो. शेतकऱ्याला समाधान होतं की मी पिकाला भरपूर पाणी दिलंय आणि तो खुश. पण होतं उलटं, पिकाला तुम्ही उपाशी ठेवता. जेव्हा आपण पाटाने पाणी देतो ना त्यावेळी झाडाच्या मुळाच्या आसपास असलेल्या मातीमधील हवेच्या पोकळीत पाणी शिरतं. त्यामुळे झाडाची मुळे पाण्यात बुडतात आणि त्यांचा श्वास कोंडतो. काही प्रमाणात मुळे कुजतात आणि त्यामुळे झाडाची वाढही खुंटते, उत्पादनातही घट होते. आपल्या बाबतीत असंच होतं की ज्यावेळी आपल्याला तहान लागते त्यावेळी आपण ग्लासने किंवा बाटलीने घोट पाणी पितो का डायरेक्ट पाण्यात तोंड बुडवतो. जर तुम्ही थेंबा थेंबाने पाणी दिलं, मातीचा चिखल होत नाही. माती हलकीशी ओलसर होऊन मस्त अशी उमलून येते. त्यामुळे मातीमध्ये हवा खेळती राहते. यालाच आपण जमीन वापशावर आल्याशी म्हणतो. वापसा म्हणजे मातीची अशी स्थिती ज्यामध्ये हवा आणि पाणी यांचं असं योग्य प्रमाण राखलं जातं ज्यामुळे पिकाची मुळे जमिनीतील पाणी व अन्नद्रव्य अतिशय सहजतेनं शोषून घेतात. पिकाची वाढ उत्तम होऊन उत्पादनातही भरघोस वाढ होते. मित्रांनो, आजपर्यंत जे प्रगतशील शेतकरी मी पाहिलेत ना, मग ते सेंद्रिय शेती करणारे असोत अगर रासायनिक शेती, भाजीपाला लागवड करणारे असोत अगर फळबाग लागवड, किंवा कोणत्याही प्रकारची भुसार पिकं घेणार असोत, ते कधीही पिकाला पाणी पाटाने देत नाहीत. फक्त आणि फक्त ठिबकनेच पाणी देतात. यामागचं एकमेव कारण फक्त पाण्याची बचत करणे हे नाही, जमीन नेहमी वापशावर ठेवून पिकाच्या उत्पादनात वाढ करणे हे यामागचं खरं कारण आहे. शेतकऱ्याच्या उत्पादनात परिणामी उत्पन्नात 25 ते 50% भरघोस वाढ होते आणि त्याची प्रतही उत्कृष्ट राहते. आता तुम्ही म्हणाल, काय लावलंय वापसा वापसा मागापासून, कसं ओळखायचं आम्ही आमची जमीन वापशावर आहे की नाही? सांगतो मित्रांनो, या ठिकाणी आपण मातीचे 2 ढीग केलेले आहेत. आता आपण या प्रत्येक ढिगातली माती ही वापशावर आहे की नाही हे तपासणार आहोत. यासाठी मी प्रत्येक ढिगातल्या मातीचा एक गोळा तयार करणार आहे आणि तो हलकाच इथं जमिनीवर सोडणार आहे. जर तो गोळा फुटून विखुरला तर अर्थातच ही माती वापशावर आहे, आणि जर समजा तो फुटून विखुरला नाही, आहे असाच चिखलाचा गोळा खाली पडला, तर अर्थातच ही जमीन वापशावर नाही. करूया सुरुवात. हा गोळा तयार झाला. आता आपण याला खाली टाकूया. पाहिलं मित्रांनो, आपण टाकलेला गोळा हा फुटून विस्कटला. याचाच अर्थ
ही जमीन वापशावर आहे. आता वळूया दुसऱ्या मातीकडे. हा गोळा तयार झाला. आता आपण ह्याला हलकच खाली टाकूया. हा गोळा फुटला नाही, याचाच अर्थ ही माती वापशावर नाही, कारण या मातीमध्ये पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त आहे. आणि जर मातीचा गोळा तयार झालाच नाही तर पाण्याअभावी माती वापशावर नाही, तिला पाणी देण्याची गरज आहे. लक्षात आलं ना मित्रांनो? काही शंका? तसं पाहिलं तर खर्च आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. कसं? पहा, 1 एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन करायचं असेल तर साधारण 56,000 रुपये इतका खर्च येतो. आणि जर उत्तम क्वालिटीचा ठिबक संच तुम्ही खरेदी केला तर तो 7 वर्ष टिकतो. मित्रांनो, मान्य 56,000 ही जरा मोठी रक्कम आहे आणि एवढी रक्कम आणायची कुठून हा प्रश्न तुमच्यासमोर पडू शकतो. पण मित्रांनो, काळजी करू नका. ठिबक सिंचन करण्यासाठी शासनामार्फत एकरी 80% म्हणजेच 40,000 रुपये इतकं अनुदान दिलं जातं. आता अनुदान मिळाल्यावर तुमच्या खिशावर कितीचा ताण पडेल? ठिबक संचाची रक्कम 56,000, अनुदान 40,000, फक्त 16,000चा. मित्रांनो, ही रक्कम 7 वर्षासाठी आहे. याचा अर्थशास्त्र खूपच मजेशीर आहे. कसं? बघा, 7 वर्षाचे हंगाम किती? बरोबर 14. म्हणजेच एका हंगामाचा विचार केला तर 1 एकर क्षेत्रावर ठिबक संच बसवण्यासाठी फार फार तर 1150 रुपये इतका खर्च येतो. आणि त्यामुळे उत्पादनात वाढ किती होते? 25 ते 50%. मग असंच समजा ना, ठिबक म्हणजे 1150 रुपयाचे खताचं पोत आहे. आता तुमच्याकडे एक जण आला आणि तो म्हणला की माझं 1150 रुपयाचं एक खताचं पोतं 1 एकरासाठी घाला, तुमचं उत्पादन 25 ते 50% वाढेल. घ्याल की नाही? मग तसंच समजा ना, ठिबक केले असं समजूच नका, खताचं एक पोतं टाकलं असं समजा. याशिवायही ठिबकचे आणखी काय फायदे आहेत? कोणते? चला पाहू. ठिबक सिंचनाने पिकाला पाणी दिल्यामुळे पाण्याची 50% पर्यंत बचत होते. आणि या बचत झालेल्या पाण्यातून अधिकचे म्हणजे जवळपास दुप्पट क्षेत्र ओलिताखाली येऊ शकतं. चढ उतारावरील कोरडवाहू, मुरमाड तसेच क्षारयुक्त जमिनी लागवडीखाली आणता येतात. ठिबकद्वारे खते सुद्धा आपण थेट पिकाच्या मुळापाशी सोडू शकतो. त्यामुळे खतांचा अधिक परिणामकारक वापर होतो. खत कमी लागतं, त्यामुळे त्याच्या खर्चात आणि मजुरीमध्ये बचत होते. मित्रांनो, ठिबकचा आणखी एक फायदा सांगतो. ठिबक हे उत्तम तण नियंत्रक म्हणूनही काम करते. तुम्ही म्हणाल कसं? पहा, ज्यावेळी आपण ठिबकने पिकाला पाणी देतो त्यावेळी ते पाणी फक्त मुळाच्या आसपासच राहते. त्यामुळे तण कमी उगवते. परिणामी तण नियंत्रणावरील मजुरीचा खर्चामध्ये बचत होते आणि तण कमी उगवल्यामुळे किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भावही कमी. आज खेडेगावामध्ये 8-8 तास लाईटचं लोड शेडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री पिकांना पाणी द्यायला जावं लागतं. पण हेच तुम्ही पाट पाण्याऐवजी ठिबकने पाणी दिलं तर हे खूपच सोपं होतं. 1 एकर क्षेत्र पाट पाण्याने भिजवण्यासाठी 6 ते 8 तास लागतात आणि हेच क्षेत्र ठिबक सिंचनाने भिजवण्यासाठी फक्त 1 ते 2 तास लागतात. यामुळे वेळ आणि लाईट बिलातही बचत होते आणि झोपही उत्तम लागते. तर मित्रांनो, आजच्या या गोष्टीमधून शिकलेली एक गोष्ट आपल्याला कटाक्षाने पाळायची आहे. पाणी आपल्याकडे किती असो, आता पाटाने पाणी बंद, ठिबकने चालू.